नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. काय काढलं? मेहंदी काढली. चला आता आम्ही पूजा करायला निघालो. पूजा करायला जायचं ना पिलू आता? खाली चाललो पूजा करायला. तर पूजेची ताट वगैरे माझं इथं तयार झालेलं आहे आणि पूजेसाठी काय काय घेतले बघा. आता भावाच्या उपवासाला जास्त काही साहित्य लागत नाही. पाणी, फुलं, पुन्हा एक दिवा, पंचपाळ, नैवेद्य आणि माचीस, इथे वस्त्रमाळ, दोरा लागतो गुंडाळायला. नंतर पिठाची रांगोळी काढण्यासाठी थोडंसं पीठ घेतले मी आणि इथे खडे आणि काटे असतात 4-5, ते आता खाली गेल्यानंतर घेते मी. तर एवढं असं सगळं ताट आहे. तर जास्त काही नसतं, आज एवढंच असतं. थोडंसं लाह्या वगैरे ते उद्या असतात. तर माझी सगळी तयारी झाली होती आणि मी खाली पूजेसाठी निघालो होतो. तर खाली वारूळ आलेलं होतं म्हणजे यावर्षीच होतं बरं का. गेल्या वर्षी मी ना तुळशीमध्येच पूजा केलेली होती. तर म्हटलं चला आपण तिथे वारूळ दिसते तर आपण खालीच पूजा करूयात. आणि इथे कसं वारूळ वगैरे नसतं आणि आलं तर आपण चला म्हटलं पूजा करूयात. आणि इथे कोणी पूजा करत नाही आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पूजा करतात, पण इथे नागपंचमीची पूजा कोणी करत नाही. त्यामुळं म्हटलं चला आलेलं आहे वारूळ तर आपण पूजा करूयात. आणि शंभूची जायची घाई होती खाली. त्याला सांगितलं मी खाली जायचं पूजा करायला, की मग त्यानं मला काही आवरू दिलं नाही. मग असंच रेडी झाले मी आणि निघाले. मग काही जास्त आवरलं नाही, फक्त साडी वगैरे घातली आणि असंच निघालो आम्ही. तर तुम्हाला दाखवते की आमच्याकडे कशी पूजा असते. ती प्रत्येक भागामध्ये थोडी थोडी पद्धत वेगळी असते. आणि गावाकडे कसं ना सगळ्या मुली, नवीन लग्न झालेल्या मुलींना येतात. आणि आमच्या गावामध्ये ना एकच वारूळ आहे, तर सगळ्या गावातल्या बायका तिथे येतात. तर खरंच खूप छान वाटतं तिथे. आणि फेर धरतात. फेर म्हणजे भुलई धरतात, मस्त मस्त गाणी म्हणतात आणि झुक्का खेळतात. खूप छान वाटतं बरं का गावाकडे. आणि एवढं काही म्हणजे हे नाही वाटत इथं. तर गावाकडे असते ना तर खूप छान वाटलं असतं. हे बघा इथं अशी पूजा केली. या वारुळाला थोडंसं गवत होतं, ते साफ वगैरे केलं मी आणि पूजा केली. जशी जमेल तशी पूजा केली. काट्या असतात 5, दगडं 5 असतात, त्याची पूजा करायची. काट्यांना दोरा गुंडाळायचा, पिठाची रांगोळी काढायची, अगरबत्ती, वस्त्रमाळ सगळं ठेवायचं. आणि असं म्हणतात की शाबू किंवा भगर याचा नैवेद्य नसतो, म्हणून मी फक्त शेंगदाणे आणि साखर घेऊन आली होती. आणि पूजा झाल्यानंतर आम्ही इथे बसलो होतो. शंभूला प्रसाद खायचा होता म्हणून. तर आम्ही असं का बसलो होतो, तर पाऊस येऊन गेला होता आणि खालं थोडंसं ओलं झालं होतं, म्हणून आम्ही असं बसलो होतो. तर इथं थोडा वेळ बसलो आम्ही. पूजा वगैरे झाली होती आणि हेच खाणं चालू होतं म्हणून थोडा वेळ थांबलो. पण गावाकडे खरंच खूप छान वाटतं. आणि घरी आल्यानंतर ना शाबू बनवायचा होता मला. मी जातानाच बनवणार होते, पण म्हटलं नको, आल्यानंतर गरम गरम खाता येईल, कारण शाबू थंड झाल्यावर पण चांगला नाही लागत. म्हणून घरी आल्यावर अगोदर शाबू बनवायला घेतला. आणि मला लाह्या पण बनवायच्या होत्या. आता इथे कुठं लाह्या भेटणार आहेत. आणि ते नागोबा नरसोबाचं असतं ना पोस्टर, तर ते पण इथे भेटत नाही. तर मी ते प्रिंटच करून आणलेलं होतं. तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. म्हणजे तुम्हाला 2 व्हिडिओ सोबतच येतील, भावाचं उपवासाचे आणि नागपंचमीचे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला सोबतच येतील. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हे बघा लाह्या ना मी म्हणजे ज्वारी मी सगळं छान केलं होतं, पण त्याच्यामध्ये काय झालं ना की ज्वारी एकदम कोरडी कोरडी झालीच नाही. तर मी तुम्हाला दाखवते की माझ्या लाह्या कशा झाल्या. तर ते सुती कपड्यामध्ये बांधायची असते मला, पण माझ्याकडे पॉलिस्टर कपडा होता तर मी त्याच्यामध्येच बांधली. आणि थोडंसं वेगळंच झालं, मी तुम्हाला दाखवते पुढे. तर उद्या नागपंचमी दिवशी तळायचं म्हणजे भजी तळणे, पापडी तळणे हे असं तळायचं नसतं. तर म्हणून आजच तळून घेतलं मी, कारण शंभू म्हणत होता की मला खायचं आहे. म्हणून म्हटलं चला उद्या तर तळत नाहीत आणि उद्या तो मागेल, म्हणून आजच तळून घेतल्या पापड्या ते. आणि मला थोडे उपवासाच्या तळून घेतल्या साबुदाण्याच्या आणि याचे बटाट्याचे पापड्या आहेत मिक्स, ते तळून घेतलं आणि छान असं ताट रेडी केलं आणि फराळ केली मी. तर सोमवारी काय म्हणजे उद्या मी काही उपवास साबुदाणा वगैरे काही खात नाही मी, उपवास असतो पण. आणि नंतर मग
रात्री हे बोलले की मग उद्या तर काही तळत नाहीस तर मग आजच भजे बनव म्हणून. आणि म्हणून भजे पण आजच बनवून घेतली मी. कारण पुरणपोळी केली की तळल्यानंतर खावंच वाटतं. आणि बघा ना कुठे कुठे कसं असतं की फक्त दिंडे म्हणजे ते पुरणाचे असतात बघा उकडून, तेच खातात. पण आता प्रत्येकाला शक्य होत नाही आणि सगळेच खातील असं पण नाही. पण आपल्याला जेवढं जमतं ना, जेवढं होतं ना तेवढं आपण करायचं. तर मी शक्यतो तळत नाही काहीच, फक्त पुरणपोळी आणि भात आमटी एवढंच करते. म्हणतात की चुलीवर गॅसवर कढई किंवा तवा ठेवायचा नसतो, पण आपल्याला सगळं शक्य होत नाही. म्हणून मी एक तरी टाळते. आणि दुसरं म्हणजे की फक्त पुरणपोळीच बनवते, दुसरं काही नाही. आणि इथे ना मी रात्री आता लाह्या बनवायला घेतल्या होत्या. 1-2 टाकून बघितल्या पण काही प्लॅन माझा फेलच झाला. हे बघा असं झाल्या. नैवेद्यापुरत्या थोड्याशा निघाल्या. आता पुढच्या वर्षी ना मी असं व्यवस्थित ते कपड्यामध्ये बांधून करणार आहे ते, कारण इथं भेटत नाहीत लाह्या, आपल्याला घरीच कराव्या लागतात. आणि हा आहे दुसरा दिवस म्हणजे सोमवारचा, की नागपंचमी आणि सोमवार सोबतच आलेला आहे. तर इथे देवाची पूजा करून घेतली अगोदर मी आणि लगेच महादेवाची पूजा केली. मंदिरात जायचं होतं पण आता म्हटलं संध्याकाळी 6 वाजता जाऊयात, कारण यांची नाईट शिफ्ट होती आणि नाईट शिफ्ट करून आलेल्या वेळी झोपले होते. म्हटलं आपण सगळे सोबत जाऊयात म्हणून सकाळी पूजा करून घेतली छान, कारण नैवेद्य पण दाखवायचा होता. काल पूजा केलेली वारुळाला, मग मला पण असंही उशीरच होणार होता म्हणून म्हटलं 6 वाजता जाऊयात आपण. तर इथे छान अशी पूजा केली महादेवाची. मला जसे जमते तसंच, आधी सिंपल सोपी असते माझी पूजा, जास्त काही नाही झागमग. आणि इथं छान अशी पूजा केली आणि महादेवाने मला आशीर्वाद पण दिला, तुम्ही बघू शकता. बघा इथे कसं फूल छान असं पडलेलं आहे, तर खूप छान वाटलं मनाला. आणि मग नंतर ना लगेच पुरण घातलेलं होतं, तर ते पुरण लगेच जाळीमध्ये काढून घेतलं. लगेच पुरण वाटून घेऊयात म्हटलं. आणि यांना पण नाश्ता वगैरे केलेला होता, मी ते नाश्ता करून इथे गेले होते. तर पुरण थोडंसं जास्त घालते मी आता, लागत नाही आम्हाला पण, कारण शंभूला ना पुरण जास्त आवडतं. आता तो असं मुटकी करून खातो, मला जसं लहानपणी आवडायचं ना तसंच त्याला पण आवडतं. आणि तो पण असं मुटकी बनवून खातो, किंवा त्याला आता पोळी पण आवडायला लागली, तो पोळी पण खातो आवडीनं. आणि हे बघा असं असतं, आता आज नैवेद्याला असतं ना ते फक्त हे असतं, कानोल्याचा नैवेद्य असतो आणि त्याच्यामध्ये ना शेवया टाकायच्या, म्हणजे शेवयाचा भात, असं दोन्ही नैवेद्य असतो. तरी ते पाणी उकळतं आहे म्हटलं, तोपर्यंत ना आपण आमटी झाली होती तर भात लावूयात म्हटलं, म्हणजे पाणी तोपर्यंत उकळतं आणि आपण त्याच्यामध्ये ते टाकूयात. हे बघा असं टाकते मी. तर जरा जास्त पाणी ठेवलं होतं, कारण ते एकमेकांना चिटकू नये म्हणून. आता चिटकल्यानंतर ते फुटतात पुरण असताना मध्ये. मग पुरणपोळी पण करून घेतली. मला वाटत होतं की नंतर पुरणपोळी करावी, पण खाली पूजेला गेलं ना तर मग शंभू लवकर वर येत नाही, मग खूप उशीर होतो. म्हटलं नंतर आल्यानंतर करायला नको वाटतं म्हणून करून घेतलं लगेच पुरणपोळी पण. मला काय थोडंसं उशिरात जेवायचं होतं, पण असेही थोडा वेळच झालेला होता म्हणून लगेच पुरणपोळी बनवून घेतली. आणि आज काय साडी वगैरे घातली नाही, असंच गेले, कारण पटकन नैवेद्य दाखवायचं होतं आणि यायचं होतं. पाऊस अधूनमधून यायला चालूच होतं. आता येऊन गेला होता पाऊस, थोडा रिमझिम रिमझिम तर चालूच असतं पावसाचं. आणि छान अशी पोळी झाली बघा. इथे ना पीठ छान असं देत नाहीत, त्याच्यामुळे कधी कधी पोळ्या व्यवस्थित होतच नाहीत जसे आहेत तसं. हे बघा नैवेद्याचं ताट, आज दोरे पण असतात, ते दोरे म्हणजे झाडाला, म्हणजे झाड पुसताना जे मी हातामध्ये बांधले होते ना ते दोरे आज टाकायचे असतात तिथे. आणि हे दुसरे दोरे आहेत ना ते दुसरे त्याला पौत म्हणतात, तर प्रत्येकाच्या हातामध्ये गळ्यामध्ये बांधतात ते. आणि उद्या गौराईला ते त्याच्या गौराईवरती टाकतात. तर इथे आता माहिती नाही मी कुठं टाकेल, ते आईला विचारून टाकावे लागतील. आणि ते छान अशी पूजा केली मी. आणि आज ना एक पेपर आणला होता मी, कारण नैवेद्य खाली कसं ठेवू म्हणून पेपरावरती ठेवून दिला, कारण खाली मग मुंग्या वगैरे, असंही मुंग्याच खातात, पण पेपरवरती ठेवलं तर जरा बरं वाटतं म्हणून. आणि खूप छान वाटलं, कारण तुळशीमध्ये पूजा करण्यापेक्षा असं टेक मिळाली ना, म्हणजे वारूळ भेटलं ना तर छान वाटतं. आणि मला असं वाटतं की माझ्यासाठीच वारूळ बनले. आता अगोदर नव्हतं बरं का हे, एक बहुतेक 6 महिने झाले असतील हे वारूळ इथं तयार झालेलं आहे. तर मला हे वारूळ बघून ना खरंच खूप आनंद झाला. आपण कुठेही असो, पण आपली परंपरा जी आहे ना ती आपण जपायची आणि कोणतेही सणवार ना सोडायचे नाहीत. तर असंच. आणि आज नागोबा नरसोबाला ना म्हणजे आघाडा आणि हराळीची माळ असते, तर तेच म्हणजे खाली आलो तर आपण तेच घेऊया लगेच, म्हणून लगेच हराळी पण घेतली. आघाडा काही जास्त नाही भेटला मला, 1-2च भेटले, जास्त आले नाहीत, कोवळीच होते बरं का इथं.
तर ते घेतले आणि घरी आलो. घरी आल्यानंतर थोडंसं म्हणजे शंभू खेळला खाली, तो काही लगेच येत नाही. मग घरी आल्यानंतर इथे पूजा वगैरे केली मी. असं बघा, आता देवाजवळच लावायचं असतो ना, तर इथेच मी लावलेला आहे नागोबा नरसोबा. मला जास्त जागा नाही आहे देवाजवळ, तर इथेच लावून घेतला मी. आणि ही माळ काय मला बसतच नव्हती बघा लवकर, कारण आता कशानं चिटकवायचं त्याला. मी भातानं चिटकवलेलं होतं, तर तसंच पुन्हा तांदळाच्या भाताने चिटकवलं. अगोदर मी शेवयाच्या भाताने चिटकवत होते, पण ते काही बसत नव्हतं. नंतर तांदळाच्या भातानं चिटकवलं तर ते व्यवस्थित बसलं. मग इथे पूजा वगैरे छान केली. तर शंभूचे पण प्रश्न होते की हे आज का तू हे बसवलंच, हे कोणते देव आहेत म्हणून. तर चला, आणि रात्रीच्याला ना म्हणजे सायंकाळी 6 वाजता ना मला मंदिरात जायचं होतं बघा. हे ताट घेऊन असं मस्त महादेवाचं मंदिर आहे आमच्या घराच्या मागेच, तर तिथेच चाललो होतो. आणि हे बघा, ही पेपर साडी आहे. असं वाटलं मला मी उगाच घातली, कारण त्याचा पदर व्यवस्थित बसतच नव्हता. खूप वेळ ट्राय केला आणि घातला. नंतर वाटलं उगाच घातली, कारण माझ्याकडे पांढरी साडी नाही ना, म्हणून ती घातली होती. आणि हे बघा, मंदिरात आलो, छान दर्शन झालं. इथे गोशाळा पण आहे, मस्त वाटलं. मंदिर छोटं आहे पण छान वाटतं, प्रसन्न वाटतं. थोडा वेळ इथे बसलो आणि घरी निघून आलो. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.